मध्ये जी आहे ती याची आई गमावलेली आहे। काय सांगाल बरं, काय आईशी बोलणं झालं होतं, काय स्वप्न होती तुझी नेमकं? मग स्वप्न होतं डॉक्टर बनायचं। मी आई डॉक्टर बनून मी आईला खुश राखू लागलो, मात्र मी मम्मी मेली। मी काय गं माझ्या मम्मीला गोळ घातलं मी। मम्मी म्हणली कधी चांगलं वागाव, चांगलं वळण लागाव, कधी कोणाशी भांडणं करू नये। मी तसंच केलं, मात्र मी मम्मी गेली। काय कळ त्याला मग हातचा आला त्याला काय कळ, ते डावं होतं पागल, निव्वळ पागल होतं, काय असं चांगलं नव्हतं, खराब होतं ते डावं, का चांगलं असं गद्दळ होतं। डॉक्टर बी चवलायला गेलतं, तर इतकं कळलं का 2 रोजासाठी 150 रुपयासाठी कामाला जाय माणसं का इतके पैसा येतं, त्याला पैसा मिळणार का? पैशासाठी एवढी दुनिया बनली आहे। तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं कधी झालं होतं? काय बोलली होती तुला आई सकाळी जाताना? सकाळी बोलली, माझी आई म्हणली शाळेतून आल्या माझ्याकडे ये म्हणली, मी तुला हे चाळा देतो म्हणजे आईसाठी। तर मी तेवढ्यातच इकडं मी पाणी तापू लागलो शाळा जाया, तेवढ्याच इकडं बोंबला बनवूचा आवाज झाला। मी गेलो तर म्हणले तुमची आई डुबली, सगळं पाण्यात गेले। खूप लढू लागलो म्हणजे तरी पण आई आणली। मग 11 वाजले, 11 वाजता मी जेवण पाणी केलं तरी पण माझी आई आली नाही। मी वाट बघली खूप माझ्या आईची, तरी पण माझी आई आली नाही। मग माणसानं डॉक्टर बघला काढलं, मग त्याला मम्मी गवसली, एकदम लास्ट मम्मी गवसली। काय तुझी आता मागणी असणार आहे सरकारकडे? माझी मागणी असाल, मला पैसे नका, आम्हाला फक्त आमची मम्मी पाहिजे। तुम्ही काहून 150 रुपयासाठी लोकाला पैसे द्यायला? तुला डॉक्टर बनायचं होतं, मग तुझं स्वप्न पूर्ण कसं? खरं तर हा चिमुकला आहे, त्याच्या अश्रू अनावर झाले। तर खरं तर तो सकाळी शाळेसाठी निघाला होता, आंघोळीसाठी पाणी सुद्धा ठेवलं होतं, मात्र त्यानं त्याची आई गमावली आहे आणि त्याला डॉक्टर बनून त्याच्या आईला खुश ठेवायचं असल्याची प्रतिक्रिया त्यानं दिलेली आहे।